साऱ्या कोकणचं लक्ष लागून झालेल्या दापोली नगरपंचायत निवडणुकीत नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपण आता दापोलीमध्ये आहोत. 2 दिवसापूर्वी पालकमंत्री अनिल परब या ठिकाणी येऊन गेले. प्रचाराचा नारळ फुटला आणि भाजपच्या कार्यालयामध्ये आहोत. भाजपच्या मध्ये नेमकं काय सुरू आहे, त्यांची रणनीती कशी आहे, किती उमेदवार दाखल केले, किती उमेदवारांनी अर्ज भरले, काय नेमकं रणनीती आहे, ह्या सगळ्यांची आज माहिती घेतो. आपल्याबरोबर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे आपल्याबरोबर. साठेसाहेब नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मला सांगा, दापोली नगरपंचायत निवडणूक ही भारतीय जनता पार्टी पूर्णपणे स्वतंत्र लढते. आम्ही सर्वच्या सर्व ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. 13 पैकी 12 ठिकाणी आमचे उमेदवार उभे आहेत. मुळात गेल्या वेळेलाही भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व जागा लढल्या होत्या. गेल्या वेळेला 2 नगरसेवक भारतीय जनता पार्टी जिंकून आले होते आणि 3 जागा अगदी थोडक्या मतांनी भारतीय जनता पार्टीच्या गेल्या होत्या. आत्ताची जी काही राजकीय स्थिती एकूण दापोलीतली आहे, या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर नियोजन शून्य नगरपंचायतीचा कारभार, अत्यंत दयनीय आर्थिक अवस्था असलेली नगरपंचायत म्हणून दापोली नगरपंचायतकडे आता बघितलं जाते. कर्मचाऱ्यांचे 2-2, 3-3 महिने द्यायला पगार नाही आहेत, अशी दापोली नगरपंचायतीची अवस्था आहे. गेल्या महिना दीड महिन्यापूर्वी दिवाळीला ज्या वेळेला बोनसचा विषय आला, कर्मचाऱ्यांना बोनस दिला पाहिजे, कोविड काळात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय. या सगळ्या स्थितीमध्ये मंजूर झालेला बोनसही नगरपंचायतीकडे द्यायला नाही आहे पैसे. इतकी दयनीय अवस्था आहे. वेगवेगळी अनुदानं नगरपंचायती थांबवली गेलेली आहेत. म्हणजे नारगोली धरणासाठी DPRचे 70-50 लाख रुपये जे मंजूर होऊन देवेंद्रजींच्या काळामध्ये आले होते, त्याचं भूमिपूजन त्यावेळेला केलेलं मला आठवत आहे. या सगळ्या एकूण घडामोडी जर का आपण बघितल्या तर त्या 50 लाखाचे 72 लाख रुपये जवळजवळ सरकारने परत घेतले. त्यामुळे अत्यंत वाईट आर्थिक स्थितीत असलेली नगरपंचायत पुन्हा सुरळीतपणाने आणायचे, लोकांना शाश्वत विकासाची एक आम्ही हमी घेऊन लोकांसमोर जातोय आणि कुठेतरी चाललेली चुकीची कामं थांबवणं हा आमचा या नगरपंचायत निवडणुकीचा अजेंडा आहे. मला एक सांगा की मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा तुमचे नगरसेवक होते, मग ते काय नाही बोलले, आताच काय बोलतात हो, आताच काय म्हणतात की असं होते आणि तसं होते, त्यावेळी काय नाही बोलले, त्यावेळी तुम्ही कुठे होतात, त्यावेळी का तुम्ही हा विषयावरती बोला नाही? खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना आपण इव्हिडन्सेस आणि कागदपत्रांचा विचार केला पाहिजे. नगरपंचायतीच्या प्रोसिडिंगचा जर का आपण मुद्दा म्हणून अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकच बोलले. शेवटचे 2 वर्ष तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची उपस्थिती पण नगण्य होती. कारण महाविकास आघाडीचं गणित त्यांच्या डोक्यात जे काही बसलं होतं, त्यामुळे हे लोक बोलायचेच बंद झाले होते. भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही नगरसेवकांनी सातत्याने चुकीच्या कामाला विरोध केला, सत्ताधाऱ्यांमध्ये योग्य वेळेला प्रहार केला आणि अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. मी एक असा कार्यकर्ता आहे की भारतीय जनता पार्टीमुळे मी एक आंदोलन केलं होतं वडाच्या कोंडावरती, म्हणजे इथे जो वडाचा कोंड भाग आहे दापोलीमध्ये, तर त्या ठिकाणी ढोपरा एवढे खड्डे पडले होते. आम्ही मंडळीने आंदोलन केलं, आजही आम्ही ती केस भोगतोय. त्यामुळे मुळात भारतीय जनता पार्टीने चुकीच्या कामाला कायम सभागृहामध्ये विरोध केला आहे, संघटना म्हणून आम्ही रस्त्यावरती पण विरोध केलेला आहे. विरोधक म्हणून जर का ह्या 5 वर्षात कोणी काम केलं असेल तरी भारतीय जनता पार्टीने. आता आपण जर पाहिलं दापोलीमध्ये, आता पाहिलं तर अपक्ष आणि भाजप पुढे 60 लोट असल्याचं बोललं जातंय. वेगवेगळ्या चर्चा ऐकू येतात, सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात, काय सांगते? अपक्ष आणि भारतीय जनता पार्टीचं कुठलंही 60 असण्याचा काहीही संबंध नाही. कारण या अपक्षांमध्ये जे काही उमेदवार आहेत ते केवळ नगरसेवक होते. यांच्या विरोधामध्ये आम्ही अनेक तक्रारी आजपर्यंत केलेल्या आहेत, अनेक वेळा यांच्यावर आवाज उठवलेला आहे, अनेक वेळा रस्त्यावरती आम्ही उतरलेलो आहोत. असं 60 असण्याची कुठली सुद्धा शक्यता नाही. 60 मात्र आजही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये आजही 60 आहे. कारण ही मंडळी नगरपंचायत निवडणुकीमध्ये जी स्पेस भारतीय जनता पार्टीला मिळेल ह्या भीतीने सगळी चालू असलेली नाटकं आहेत, असं आमचं एकूण म्हणणं आहे. आमचं मत आहे निवडणुकीनंतर ज्या वेळेला पुन्हा त्यांना असं वाटेल की काही संधी मिळते ते पुन्हा तिन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतील. पण दापोलीची जनता या विषयाला कुठेही बळी पडणार नाही. भारतीय जनता पार्टी क्लिअर कट मेजॉरिटीमध्ये दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये जिंकून येईल. एकंदरीत आपण जर पाहिलं की आता निवडणुका आणि तोंडावर त्या निवडणुका होऊन जातील, पण त्यानंतर तुमचं कसं असेल, म्हणजे एकंदरीत एकत्रपणे येणार की कसं काय असेल? आणि मी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगतो, लोकांच्याही लक्षात आलंय की सातत्याने हे जे काही 60 सत्तेच्या वेळेला केलं जातं, 2 पक्ष एकत्र येत आहेत, अपक्ष काही एकत्र येत आहेत, या सगळ्या स्थितीमध्ये विकासावरती कुठेतरी परिणाम होतो. वेगवेगळी कॉम्प्रोमाइज केली जातात. म्हणजे काही कंत्राटी ठेके द्यायचे कर्मचाऱ्यांचे, काही हे कॉन्ट्रॅक्ट तुला, हे मला, अशाला दापोलीची जनता विटली. म्हणजे नगरसेवक नगरपंचायतीचा इंजिनियर एखाद्या साईटवरती जेवढं लक्ष ठेवत नाही त्यापेक्षा जास्त लक्ष नगरसेवक जाऊन तिथे म्हणजे अगदी सिमेंटची पोती आणून दे, आता सामान आणून देण्यापर्यंत सुद्धा मानसिकता नगरसेवकांची होती. त्यामुळे ह्या सगळ्या विषय जनतेच्या पूर्णपणे लक्षात आलेत.
त्यामुळे त्यांनी हे ठरवलंय की ह्या साठेलोट्यांना जर का पुन्हा आपण जनादेश दिला तर पुन्हा दापोली नगरपंचायत अधोगतीला जाईल. त्यापेक्षा यावेळेला क्लिअर कट मेजॉरिटी भारतीय जनता पार्टी म्हणून देणं आवश्यक आहे. लोकांच्या मनामध्ये असलेला हा विचार आहे. तुम्ही मगाशीच बोलत पत्रकार परिषदेमध्ये कुठेही आमचे धन दांडगे नगरसेवक आम्ही उभे केले नाहीत, उमेदवार उभे केले नाहीत. तुमच्याकडे पण आहेत ना काही गोष्टी असे काही लोक बोलतात की तुमच्याकडे पण धन दांडगे लोक आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, असं खरं तर कोण धनदांडगा असेल तर आपण खरं सांगितलंही पाहिजे किंवा अमुक उमेदवार तुमचा अशा पद्धतीने धनदांडगा आहे, त्याची अशी क्रिमिनल हिस्ट्री आहे. मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मीही भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे. माझ्यावरती आता नगरपंचायत आवारामध्येच नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये असलेली एका केस दाखल आहे. तो गुन्हा दाखल आहे का आम्ही रस्ता रोको केला, लोकांसाठी रस्त्यावरती आलो. ढोपर खड्डे भरल्यानंतर का कार्यकर्त्यांनी बोलायचं नाही आणि केस अंगावर घ्यायची तर सर्वसामान्य नागरिकाची बाजू मांडणार कोण? राजकीय पदाधिकारी आमची जबाबदारी आहे. आमच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगतो, एकही माणूस आमच्याकडे नगरपंचायत किंवा BNCचा ठेकेदार नाही. भारतीय जनता पार्टीच्या एकही उमेदवारामध्ये कुठेही क्रिमिनल केसेस, राजकीय केसेस वगळून केसेस नाहीत. भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार बिल्डर लॉबी संबंधित नाही. अन्य प्रत्येक पक्षामध्ये बिल्डर लॉबी किंवा कंत्राटदारांची एक लॉबी अशा पद्धतीचे उमेदवारांचा एक प्रचंड प्रभाव आहे. आणि होतं काय म्हणजे ही लोक येऊन नगरपंचायतीचं धोरण ठरवतात. अडचण तिथे होते. मी एक तर बिल्डर लॉबीला पूरक असं एखादं वातावरण तयार करायचं किंवा कंत्राटदाराला पूरक एखादी रचना ठरवायची. ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळलेली मंडळी दापोलीची जनता आहे. आम्हाला एक अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य कुटुंबातली सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगरपंचायतीमध्ये निवडणुकीसाठी उमेदवार उभं केले. एकंदरीत आपण सूर्यकांत दवे, संजयराव कदम एकत्र आलेले आहेत, काय फटका बसू शिकले? खरं तर हे एकत्र आत्ताही सत्तेमध्ये होते. आमचं म्हणणंच ते आहे. ही मंडळी महाविकास आघाडी म्हणून दापोली नगरपंचायतीमध्ये सत्तेमध्येच होती. आत्ता फक्त मी अगोदर सभागृहामध्ये होती, आत्ता फक्त लोकांसमोर जात आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमची लढत ह्या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ही लढत जिंकेल. आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वीच पालकमंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि पालकमंत्री स्वतः या निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेत. काय तरी वाटतं? पालकमंत्री महोदय परब साहेबांनी ज्या जाहीर सभेमध्ये जे मुद्दे मांडले ते खरं आश्चर्यचकित करणारे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की इतकं भरभरून मी दापोली नगरपंचायतीला दिलंय आणि प्रत्यक्षामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत हे पालकमंत्री महोदयांना माहीत नाहीये. कर्मचाऱ्यांना बोनस दिला गेलेला नाही हे त्यांना माहीत नाहीये. आता अडचण अशी झाली, मी अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांचे इंटरव्ह्यू मी युट्यूबवरती किंवा अन्य ठिकाणी बघितले. त्यांची अवस्था आता अशी आहे की गेल्याला आम्ही चांगलं काम केलं पण म्हणू शकत नाहीत आणि वाईट काम झालं असं पण म्हणू शकत नाहीत. भारतीय जनता पार्टीची ती काही स्थिती नाही. चुकीच्या कामाला आम्ही त्या वेळेला विरोध केला आणि याही वेळेला ह्या सर्वांचा कलेक्टिव्ह विरोध निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. भाजप म्हणून तुमची काय नेमके अनेक योजना असतील, अजेंडा काय असेल? आम्ही अजेंडा प्रकाशित केलेला आहे भारतीय जनता पार्टीने. आम्ही लोकांना काही कमिटमेंट करतोय. मुळात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना ह्या राबवल्या जाऊ शकतात. आता मुळात असं जर का कोण धमकी देणार असेल, मी काही एका तर युट्यूब चॅनलच्या मुलाखतीमध्ये मी ऐकलं की सरकार तिथे आमचं आहे, आमची सत्ता नाही तर पैसेच मिळणार, असं होत नसतं. अशी जर का कोणाची मानसिकता आहे की राज्य सरकार आमच्या मालकीचं आहे, मी इथे नगरपंचायतीमध्ये काही नगरसेवक म्हणायचे नगरपंचायतीचे मालक आम्ही आहोत, तसं जर का इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांना म्हणायचं असेल की राज्य सरकार आमच्या मालकीचं आहे, ती अत्यंत राजकीय दुर्बुद्धी ह्या मंडळीने झालेली आहे. मुळात सरकारच्या योजना ह्या लोकांसाठी आहेत. सरकारच्या योजनांमधनं आलेले पैसे जनतेसाठी आलेले आहेत. त्यामुळे ते आणणं हा एक कौशल्याचा भाग आहे. केंद्र सरकारच्या पण वेगवेगळ्या योजना नगरविकास खात्याच्या आहेत, त्याच्या माध्यमातून पण वेगवेगळे विषय किंवा वेगवेगळ्या योजना दापोली शहरासाठी करता येऊ शकतात. पर्यटनाचं एक मोठं हब दापोली होऊ शकतं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने काही गणित नक्कीपणे करता येतील, पण त्याच्यासाठी एक DPR तयार करावं लागेल, एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा लागेल. आणि सत्ताधारी म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीची बहुमतामध्ये सत्ता ज्या वेळेला दापोली शहरामध्ये येईल त्यावेळेला आमच्या नगरसेवकांना जे कळेल किंवा आम्हाला जे कळेल हेच सत्य, हे अशी आमची भूमिका असणार नाही. दापोली शहरामध्ये काही राजकीय कार्यकर्ते आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही पर्यावरण क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत, काही खूप वेगवेगळ्या इंटलेक्च्युअल्स मध्ये वावरणारी मंडळी आहेत. त्यांना एकत्रित करून दापोलीच्या विकासाचं एक मॉडेल तयार करावं लागेल आणि ती 5 वर्षाचा प्लॅन तयार करावा लागेल. म्हणजे मला आज वाटतं म्हणून मला हे बरोबर आहे असं जर का पद्धतीने आपण नगरपंचायत किंवा कुठलीही सत्ता चालवणार असू तर त्याने काय होतं हे आजच्या नगरपंचायतीच्या आर्थिक स्थितीवरून आपल्या लक्षात येईल. ते आम्हाला करायचं नाही. तुम्ही आताच पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित केला. दापोली म्हणजे माहेरघर म्हणलं जातं, म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हणलं जातं, पण पर्यावरणावरती आळा घालण्याचा प्रयत्न तुमचेच नेते करत आहे असं कधी सुद्धा बोललं जातं, काय सांगा? नाही, पर्यावरणावरती आळा घालण्याचा विषय आमचे नेते करतात असा विषय नाही पुढे झाला.
म्हणजे मला लक्षात नाही आलं. साई रिसॉर्टचा नंतरचा विषय किंवा अन्य ठिकाणचे आता काही रिसॉर्ट ज्या ठिकाणी बांधले गेले, समुद्रकिनारी बांधले गेले, त्याच्यावरती सीआरटीचा विषय जो आहे त्याचा उल्लेख केला जाते. असं सगळं बोलला ते परवाशी पालकमंत्री स्वतः बोलले किंवा पर्यावरणावरती आला घालण्याचं काम किती सोमया करणार, काय सांगणार? नाही, मुळात तो त्या दोन नेत्यांचा व्यक्तिगत असलेला विषय आहे. पालकमंत्री महोदय असतील आणि किरीटजी असतील. खरं तर या विषयात किरीटजी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रेस देऊ शकतील, म्हणजे किंवा ते ब्रीफ करू शकतील. पण तो काही मुद्दा आजच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नक्की नाही आहे. म्हणजे ते जे कुठलं हॉटेलशी संबंधित आपण जो मुद्दा म्हणता, जो जाहीर सभेमध्ये पालकमंत्री महोदयांनी मांडला, हा दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये मुद्दाच नाही आहे. दापोली नगरपंचायती निवडणुकीमध्ये एकमेव मुद्दा आहे की आम्हाला पिण्याला 24 तास पाणी पाहिजे. दापोली नगरपंचायत निवडणुकीचा एकमेव मुद्दा आहे की आम्हाला चांगल्या पद्धतीत स्ट्रीट लाईट पाहिजेत. आम्ही तर आमच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलंय की आम्ही भूमिगत इलेक्ट्रिसिटीच्या वहनाच्या विद्युत वाहिनींचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ते करता येऊ शकतं. जे आज तारा संपूर्ण आपण दापोलीवर बघतोय किंवा अन्य शहरामध्ये बघतोय, याचे वेगवेगळे अपघात होत आहेत. वादळांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असं त्याचं नुकसान होतं. 8-10 दिवस लाईट नाही दापोलीमध्ये. 2 वर्ष आपण सातत्याने मागच्या वादळाच्या आपण भोगलं. आमची विकासीच कन्सेप्ट आहे. बाकी यांचे व्यक्तिगत मुद्दे दापोलीच्या जनतेला काही देणे घेण्याची नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की तुमचे 12 उमेदवार निवडून येतील, काय करायचं? नाही, मगाशी पत्रकार परिषदेमध्ये मी क्लिअर कट सांगितलं की 12 उमेदवार आत्ता आमचे 13 मध्ये उभे आहेत. या 13 मध्ये आमचं बहुमत असेल. 12च्या 12 उमेदवार जिंकून येतील असा प्रश्न मला एका पत्रकार मित्रांनी विचारला. पण ह्या 13 मध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमत असेल असं मगाशी माझं स्टेटमेंट होतं. त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मी आजही कायम आहे. एक उपजिल्हाध्यक्ष म्हणून काय आवाहन करू इच्छिता? दापोलीच्या जनतेला मी एकच आवाहन करेन की नेत्यांच्या व्यक्तिगत हेवेदाव्यामुळे जे काही राजकीय स्थिती आज दापोलीमध्ये निर्माण झाली आणि गेले 5 वर्ष दापोली शहराचा जो विकास खुंटलाय, दापोली नगरपंचायतीची 5 वर्षापूर्वी असलेली आर्थिक स्थिती आणि आजची आर्थिक स्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. कदाचित दापोली नगरपंचायत कर्जबाजारी होऊ शकते. कर्मचाऱ्यांचे पगार 3-3 महिने गेल्या 2-3 महिन्यापर्यंत झालेले नव्हते, अशी दापोली नगरपंचायतीची स्थिती आहे. या सगळ्याचा जर का आपण नीट विचार केला तर माझी दापोलीकरांना एकच विनंती आहे की आपण बहुमताचं पूर्ण दान भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात टाकावं आणि या सगळ्याचा कुठेतरी दापोलीच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं. म्हणजे आमचं बिलकुल असं म्हणणं नाही की आमच्या बहुमतामध्ये असलेले नगरसेवक हे दापोलीच्या विकासाची कन्सेप्ट ठरवतील. विकासाची रचना किंवा विकासाची दिशा ही लोक चळवळ असली पाहिजे. दापोलीकरांना ह्या विकासाच्या दिशेमध्ये आम्ही पार्टनर म्हणून किंवा सहयोगी म्हणून करून घेऊन दापोलीचा विकास करू इच्छितो. यावेळेला दापोलीची सत्ता चुकीच्या मंडळींच्या हाती देऊ नका. दापोलीची सत्ता ही बिल्डर लॉबीच्या हाती देऊ नका किंवा दापोली सत्ता ही ठेकेदारांचं हित जपणाऱ्यांच्या हाती देऊ नका. मी एकच गोष्ट साहेब आपल्याला सांगतो की दापोली नगरपंचायतीमध्ये 7 वर्षापूर्वी जी काही कंत्राटं दिली आहेत ती आजही चालू आहेत. म्हणजे एक गार्डनचं काम असं आहे की जे गेले 7 वर्ष सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या आमदारांनी सांगितलं की मी ओपन जिम तयार करतोय. मुळात जिम नको, लोकांना चांगले जे काही तुम्हाला 7 वर्षापूर्वी जे काम मंजूर केलंय 5-5, 6-6 वर्ष मंजूर होत नाही. सातत्याने त्याला तुम्ही मुदतवाढ देता, त्यालाही आमच्या नगरसेवकांनी विरोध केलाय. त्यामुळे जसं बिल्डर लॉबीच्या विरोधामध्ये आम्ही बिल्डर लॉबी विरोधात नाही, पण बिल्डर लॉबीने जर का नगरपंचायतचं धोरण ठरवायला सुरुवात केली आणि विकासाची दिशा ठरवायला सुरुवात केली तर ती बिल्डर धाजेनं विकासाचं धोरण होईल. तसं ठेकेदाराचं हित जपणारी मंडळी पुन्हा नगरपंचायतीमध्ये गेली तर घेतलेली कामं कधीच वेळेत पूर्ण होणार नाही. त्यामुळे माझी विनंती आपल्या माध्यमातून दापोलीच्या जनतेला आहे की तुम्ही विकासासाठी एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहा. आपलं एकदा मतांचं दान आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी उभं करा. भारतीय जनता पार्टी आजच्या तारखेमध्ये जी नगरपंचायत स्थिती आहे त्याच्यामध्ये कायापालट करून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी आश्वासन आपल्या माध्यमातून करतो. हे होते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष केदार शेटे साहेब यांनी आपलं मनखुलास दिलखुलास आपली चर्चा या ठिकाणी ठेवलेली आहे. एक वेगळं व्हिजन असावं आणि एक व्हिजनच्या माध्यमातून दापोलीचा खऱ्या अर्थाने विकास करता यावं असं मत त्यांनी व्यक्त केलंय. धन्यवाद.